चिके तुला चैत्या भाई माहिती का तो का आगले डेंजर येते त्याची एवढी हवाय ना गावात सगळे घाबरतात त्याला बस. काय चल तुला दाखवतो चल चल बरं भाऊ मॅटर झाला आपला चेतन भाईचं नाव सांग ना भले भले टाळायचं आपल्याला. भाई आपला मित्र या चला त्याला हवा दाखवा तुमची चल ना बसतो गाडी. चला गाडीवर चला चला हो अरे काय पोरांनो काय चाललंय. काय नाही चैतन भाई तुमच्या आशीर्वादाने मस्त चालले बरं ना? हा बरे बरे चला चेतन भाई काय चाललंय बरं ना. एक नंबर तुमच्या नावाने चांगलं चाललंय. संध्याकाळी आपल्याला जायचं बरं का बड्डेला आज अरे काल ना की तुझी ओळख करून दिली त्या भाई बरोबर त्याचा बड्डे आज ते बुलट भाई त्या भाडगावला काढायची इज्जत नाही समजलं का अरे आपण नाही का तिथून चाललो होतो ते दुकानवाल्याने हात केला तो काय म्हटला माहिती का हो तुमची कसं काय चैत्या भाई ओळख असलं चेते भाई ते नाही का मला हात केला आम्ही गेलो त्याला ओळख नाही देते कुत्र्यावानी एवढत बस. त्यानंतर ते बारीक पोरगी घेऊन ते 4-5 पोरं होते ते तर कुत्र्यावानी इज्जत देत नाही त्याला ते काय बोलले माहिती का तुमच्या डोक्यात चेतन भाईचा आशीर्वाद आहे राव कसला या भंगाराचा आशीर्वाद ते मेल्याला बरं काटवायचं होतं म्हणून ते बोललं तसं आम्ही आणि त्याच्यानंतर त्या दालच्या भातवाल्याची तर मी त्याचं नाव सांगून खायला गेलो तर तिथे गेलो त्या दालच्या वाल्याने हाईट इज्जत घालवली अख्ख्या लोकांच्या तो काय बोलला माहिती का ए दालच्या प्लेट लाव चल एक एवढं तो कायला बाहेर आहे काय मी. काल भाई संघ होता तो लय फाटली होती रे कोणता भाई. चेतन भाई अरे कसला चेतन भाई ते बोरट खाऊन गेले 8 दिवसाचे पैसे काढायचे म्हणून इज्जत देतोय त्याला मी. त्याला इज्जत नाही का तुमच्या इथं अरे ते कुत्रा विचारता का त्याला. आणि असलं भांगाराला इज्जत देतो का तू अरे त्या कुत्र्याला इज्जत आहे पण त्याला इज्जत नाही त्याला माझ्या समोर या बुटात घालून हाणीन त्या कुत्र्याला आई घालायला परत असलं भांगाराची ओळख करून देऊ नको आई ती इज्जत जाईल आपली सगळ्यांची हे चल मला काम आहे अरे दाम मामाचे भजे फेमस आहे 1 प्लेट भजे खाऊन घेऊ अरे भूक नाही आता हो शेठ खाऊन जावा ना भजी. चेतन भाईचा हात आहे माझ्या डोक्यावर. हो ते चेतन भाईचं नाव घेऊ नका बरं का डोकं हलतं माझं जर काही त्याचं नाव घेतलं तुम्हाला आणि त्याला ना कांदेवानी कापी नाही ह्याच्यात तळून काढी समजलं का असं भांगाराचं नाव घेऊ नका राव तुम्ही